धुळ्यात फिल्मी स्टाईल पाठलाग, हरियाणा आणि यूपीच्या कुख्यात चेन स्नॅचर्सला धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। धुळे शहरात गुरुवारी रात्री एका गर्भवती महिलेचे मंगळसूत्र उडबाडून पळणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून छडा लावला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जीवाची बाजी लावून हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। आरोपींनी पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन पळण्याचा प्रयत्न केला, मात्र जखमी अवस्थेतील धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमुळे धुळे पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। देवपूर येथील वानखेडकर नगरमध्ये राहणाऱ्या श्रीमती आकांक्षा बोरसे या आपल्या मुलीला ट्युशनवरून आणण्यासाठी जात असताना काळ्या पल्सरवरील 2 चोरट्यांनी त्यांच्या गर्भावस्थेचा फायदा घेत 1,30,000चे मंगळसूत्र हिसकावले। ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तातडीने शहरात नाकेबंदी केली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गांधी पुतळा ते वाखारकर नगर दरम्यान आरोपींचा पाठलाग सुरू केला। संशयित आरोपी संजू मुकेश शर्मा राहणार हरियाणा आणि नितीन कुमार राहणार उत्तर प्रदेश यांनी पोलिसांना हुलकावणी देत पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शहराचे सर्व रस्ते ब्लॉक केले होते। या थरारक कारवाईत पोलीस अंमलदार हर्षल चौधरी आणि राहुल गिरी यांनी आरोपींना रोखले असता चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। यात दोन्ही कर्मचारी जखमी झाले, तरीही त्यांनी संजू शर्माला जागीच झडप घालून पकडले। दुसरा आरोपी पळून जात असताना PSI अमरजीत मोरे, शशिकांत देवरे, प्रशांत चौधरी, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले। या मोहिमेत चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी तसेच पश्चिम देवपूरचे मनोज साठे व किरण साळवे यांनी मोलाची भूमिका बजावली। आरोपींकडून चोरीचे मंगळसूत्र आणि नवी मुंबईतून चोरलेली पल्सर जप्त करण्यात आली असून नितीन कुमार हा 6 वर्षांची शिक्षा भोगून आलेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉलनी परिसरामध्ये एका महिलेची मंगळसूत्र सोन्याची चेन स्नॅचिंग केल्याबाबतचा मेसेज संपूर्ण शहरामध्ये पास झाला। त्या अनुषंगाने यापूर्वीच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे यांनी शहरामध्ये व तसेच इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या प्रकारे चेन स्नॅचिंग होतात, बतावणीचे गुन्हे घडतात, तर त्यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अधिकारी यांना शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एक शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना सुद्धा ही माहिती प्राप्त झाली। त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेतील आमचे सर्व अंमलदार, त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी PSI श्री अमरजीत मोरे, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे हवालदार साठे, पोलीस कॉन्स्टेबल किरण साळवे या सर्वांनी शहराच्या बाहेर जाणारे जे मार्ग होते ते मार्ग या सर्व अंमलदारांनी 2-2 अंमलदार एका गाडीवर असे ब्लॉक केले आणि संशयास्पद फिरणारी गाडी आणि फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक संशयास्पद गाडी आम्हाला दिसून आली। त्यानंतर 2 गाड्यांनी आपल्या त्यांचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग त्यांच्या लक्षात आल्यानंतर की पोलीस आपला पाठलाग करतायत, त्यांनी त्यांचा गाडीचा स्पीड वाढवला व शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। परंतु आपण आधीच नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून बाहेर जाणारे मार्ग ब्लॉक केल्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाता आलं नाही व एका ठिकाणी गिंदोडिया चौकाच्या जवळ त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे 2 अंमलदार राहुल गिरी आणि हर्षल चौधरी हे पोलीस आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव घेई या अनुषंगाने त्यांच्या अंगावर त्यांनी गाडी घातली। त्यामध्ये दोन्हीही अंमलदार जखमी झाले, परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी त्यातल्या एका आरोपीला ताब्यात घेतले। दुसरा आरोपी त्याच वेळी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व त्यांच्याबरोबर धर्मेंद्र मोहिते, शेंडे, प्रशांत चौधरी, कमलेश सूर्यवंशी, चेतन बोरसे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्या दुसऱ्या आरोपीला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं। त्याचवेळी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल मिळून आली जी पल्सर बजाज कंपनीची आहे। त्याबाबत आम्ही माहिती घेतली असता ती पल्सर सुद्धा त्यांनी कोपर खैरणे, नवी मुंबई त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ती चोरून आणलेली होती
आणि त्या संदर्भाने त्या पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी यांची मूळच महाराष्ट्रात येणे, एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं मोटरसायकल चोरणे व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग करणे आणि त्याच पद्धतीने हे आरोपी हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश इकडचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झालेले आहेत. सदर आरोपी जे ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे संजू मुकेश शर्मा, हा राहणार हरियाणा राज्यातला आहे आणि दुसरा आरोपी नितीन कुमार किसन कुमार, हा सामली उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. या दोन्ही आरोपींना आपण अटक केली. आज रोजी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने 7 दिवस त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. सध्या त्यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का किंवा त्यांनी इतरही काही गुन्हे आपल्या धुळे शहरात जिल्ह्यात केलेले आहेत का, त्याचा तपास आम्ही यापुढे करणार आहोत. त्याचप्रमाणे इतर त्यांचे कोणी साथीदार आहेत का, इतर कोणी टोळी त्यांचे आहेत का, याचा सुद्धा आम्ही तपास करीत आहोत. धन्यवाद.